ओम स्वामी समर्थाय नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, स्वामी माऊलींचे असे जीवनात उपयोगी येणारे संदेश मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा. याने तुम्हाला आपले व्हिडिओज सर्वात अगोदर मिळतील. स्वामी भक्तांनो, आजचा हा दिव्य स्वामी संदेश मन लावून 15 मिनिटे जो ऐकेल त्याच्या मनातील मोठी इच्छा लवकरच पूर्ण होईल आणि त्याच्या जीवनातील सर्व टेन्शन, संकट, पीडा या भय हे पळून जाईल. म्हणून या संदेशाकडे दुर्लक्ष करू नका. नक्कीच मन लावून हा संदेश ऐका. स्वामी तुमच्यावर नक्कीच कृपा करतील. स्वामी भक्तांनो, आपण रस्त्याने जाताना, येताना, प्रवासात, कोणाच्या घरी गेल्यावर, मोबाईल, टीव्ही, गाडीवर अशा गोष्टींच्या माध्यमातून स्वामींची तस्बीर, नाव आणि अभयवचन असं प्रत्येक स्वामी भक्ताला दिसतच असतं, पण समजत नाही. लक्षात घ्या, या माध्यमातून स्वामी तुम्हाला सतत आठवण करून देतात की तू म्हणजे आपण सतत नामस्मरण करत राहा आणि त्यातच तुझे कल्याण होणार आहे. आणि हा संदेश अशा दृश्यांच्या माध्यमातून स्वामी सतत देत असतात आणि त्यामुळे लक्षात ठेवा, आपण सतत नामस्मरणात असले पाहिजे आणि नामस्मरण आपण केले पाहिजे. मग स्वामी आपल्याला चांगलाच मार्ग नक्कीच दाखवतील. आणि स्वामींवरचा विश्वास टिकून ठेवण्यासाठी नक्कीच तुमचा स्वामींवर विश्वास पाहिजे आणि त्यासाठी व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. स्वामींच्या मार्गावर चालायचे म्हटले तर त्रास देणारे, बरेच वाईट बोलणारे, टोमणे मारणारे, आपली सेवा बघून पाय मागे खेचण्यासाठी आपले मनोबल कमी करणारे भरपूर भेटतील. पण आपण आपली सेवा करताना कोण काय बोलतं याकडे लक्ष न देता आपली सेवा फक्त करत राहा. आणि 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. पहिली, स्वामी आपली परीक्षा बघतात आणि दुसरी गोष्ट, आपण कोणासाठी नाही तर स्वामींसाठी इथे येत असतो. बस आपण एवढंच लक्षात ठेवायचं आहे. आणि मित्रांनो, तुमच्या जीवनात काही व्यक्ती हृदयापर्यंत जरी पोहोचले तरी हृदयात स्थान मिळण्यात मात्र ते अपयशी ठरत असतात. आणि म्हणून अशा लोकांपासून तुम्ही जरूर पहिलेच दुरावा ठेवला पाहिजे आणि त्यांना लांब ठेवलं पाहिजे. चांगल्या माणसांना आपल्या जवळ नक्कीच गेलं पाहिजे. मग चोरगळल्यानंतरही फुलं मुलांच्या पाकळ्यांनी दिलेला सुगंध म्हणजे क्षमा असते. आणि म्हणून क्षमा करत चला आणि पुढे जीवनात चालत चला. स्वच्छ मनातील आपलेपणाची भावना माणूस आणि माणुसकीवर प्रेम करायला आपल्याला शिकवत असते. आयुष्याच्या प्रवासात आनंदासाठी कारची नव्हे तर योग्य जोडीदाराची गरज असते. मग तो पायी सुद्धा चालला की आनंद हा मिळतोच. आणि प्रेम आणि आपुलकीची भावना प्रत्येक नात्याला घट्ट म्हणून अवघड परिस्थितीवर मात करायला शिकवत असते. संपूर्ण आयुष्यात माणूस दुःखावर खर्च आणि सुखावर उधारी करत असतो. आणि म्हणून पैशाने गरीब असणाऱ्यांना माणसांच्या तिजोऱ्या संस्कारांनी मात्र कायम भरलेल्या असतात. म्हणून निस्वार्थ कर्म हाच एक धर्म, बाकी मनाचा पसारा. कर्म करता करता नाम घेत जा, मग ना उरे मन आणि नाही पसारा. म्हणून म्हणा फक्त श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. माणसाच्या आनंदात खूप चेहरे सोबत असतात, परंतु तो चेहरा नेहमी आठवणीत राहतो जो अडचणीत आणि दुःखात तुमच्या सोबत असतो. म्हणून मुखवटे घालून माणसं जमवता येतात, कमवता येत नाही. म्हणून तुम्ही ती चांगली माणसे जमवलेली असतात ना, ती सुद्धा दुरावतात आणि मग तुम्हाला कोणीच राहत नाही. आणि म्हणून कष्टातून वेसलेल्या आनंदाला दृष्ट लावण्याचं सामर्थ्य कुणाच्या नजरेत नसतं. वर्तन दर्पणा समान असते, ज्यात अहंकार आणि संस्कार या दोघांचाही चेहरा दिसत असतो. म्हणून नसणं इतकं त्रासदायक नसतं, पण जितकं असून नसणं त्रासदायक असतं त्याच्या इतकं त्रासदायक काहीच नसतं. प्रेम 3 गोष्टींमुळे वाढते: आठवण, काळजी आणि विश्वास. म्हणून या 3 गोष्टी तुमच्या आयुष्यात तुम्हाला नक्कीच पाहाव्या लागतील. म्हणून यशाच्या प्रवासात स्वप्नांना वाट मोकळी करून दिली की इच्छा अपेक्षांची बंधने आपल्यासमोर उरतच नसतात. म्हणून काम केल्यानेच माणूस थकतो असे नव्हे, कधी कधी विचारांनीही आजही माणसाला थकवणारी असतात. आणि मग उपस्थिती जर विनाकारात अपमान देणारी असेल तर मग अनुपस्थितीत राहण्याचं शहाणपणाचं असतं. आणि जी गोष्ट तुमचा आनंद तुमच्यावरून हिरावून घेत असेल तिला सोयीस्करपणे सोडून देणं हेच बऱ्याच वेळेला तुमच्या हिताचं असतं. म्हणून मित्रांनो, गुरु माझं गणगोत, गुरु हीच माऊली, गुरु स्पर्श दूर करी दुःखाची सावली, अशी माझी गुरु माऊली. आणि ते म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज आहेत. मनातले शब्द आणि शब्दातलं मौन ऐकण्याची कला साध्य केली की नात्यातला जिव्हाळा आणि जिव्हाळ्यातलं नातं दोन्ही नक्कीच तुम्हाला जपता येईल. आयुष्यात जबाबदारी आणि कर्तव्याच्या बेड्या हातात असल्या की माणूस थकला तरी चुकत नाही. आणि वय आणि पैसा यावर कधीच गर्व करू नका, कारण ज्या गोष्टी मोजता येतात ना
त्या संपतातच आणि अत्यंत छोट्या छोट्या गोष्टी मनाला लावून घेणे हे अस्थिर मनाचे लक्षण नक्कीच आहे. आणि म्हणून सकारात्मक राहिल्यास आलेली संकटे, समस्या या सगळ्यांचा सामना निर्भयपणे आपण आणि निश्चितपणे तुम्हाला करता येतो. आणि मृत्यूनंतर हा माणूस चांगला होता असे म्हणण्याची प्रथा आहे आणि जिवंत माणूस ओळखता येत नाही. मग हीच खरी व्यथा आहे आणि ही व्यथा तुम्ही समजून माणसांना ओळखायला शिकलं पाहिजे. आणि परिस्थितीच्या दुखण्याला जिद्द आणि कष्ट यासारखं दुसरं औषध कोणतंही असू शकत नाही. आणि खांद्यावरच्या काही जबाबदाऱ्या ओझं म्हणून नाही तर अभिमान म्हणून मिरवायच्या असतात. म्हणून नाते सांभाळण्यासाठी दुसऱ्यांच्या चुका सांभाळून घेण्याची मानसिकता असणे गरजेचे असते. आणि नाते टिकवण्यासाठी नको तिथे चुका काढण्याचे आणि टाळणे हे ते आवश्यक असते. आणि हे तुम्ही समजून घेतले पाहिजे. अहंकार आणि शंकेची शर्यत लागते, परंतु पराभव मात्र नात्यांचा होत असतो. म्हणून ध्यानी ध्यास म्हणे आस सदैव आणि तुझाच भास, दूर असो की आसपास चिंतनी जपतो तुझी या नामाचा प्रवास. आणि असे माझे श्री स्वामी समर्थ महाराज आणि त्यांच्या चरणी मी विलीन होऊन जातो आणि सर्व काही त्यांना अर्पण करून टाकतो. स्वामी महाराज, तुम्ही सर्वांना सुख आनंदात आणि मस्त मजेत ठेवा आणि सगळे यांना निरोगी ठेवा, हीच तुमच्या चरणी प्रार्थना. हाती घेतलेले काम जबाबदारी आहे. ही कर्तव्य हे सुनिश्चित केले की कामाचा त्रास होत नाही आणि कोणालाही न दुखावता जगणे याच्या इतकी अति सुंदर कर्म जगात दुसरे कोणतेच नाही. जर मावळत्या आयुष्यात अंधारच असेल तर मग वंशाचे दिवे हवेतच कशाला. म्हणून जिथं मार्ग शोधायची वेळ असते तिथे लोक कारणं शोधत बसतात आणि हळूहळू मिळवलेल्या यशामुळे चांगलेच व्यक्तिमत्व घडत असते. तर पटकन मिळवलेल्या यशामुळे आपला अहंकार नक्कीच वाढत असतो आणि विचारांचे नातं इतकं घट्ट असावं की मतभेद सुद्धा हसत हसत स्वीकारला आला पाहिजे. आणि अर्थहीन वादविवादापेक्षा अर्थपूर्ण शांतता नेहमीच श्रेष्ठ असते, हे तुम्हाला समजलं पाहिजे. म्हणून कोणालाही आपलंसं करण्यासाठी कोणतीही जादू असावी लागत नाही. फक्त आपण जे बोलतो ते सत्य व प्रामाणिक असले पाहिजे आणि इमानदारीने आपण जगात जगलो पाहिजे. तरच आपलं सर्व काही व्यक्ती जाणून घेतात आणि ऐकून सुद्धा घेत असतात. म्हणून एवढं आपण फक्त समजून घेतलं पाहिजे. आणि एखाद्या गोष्टीची उणीव वाचल्याशिवाय तिच्या किंमतीची जाणीव होत नाही. आणि म्हणून आयुष्यात निरीक्षण करणारं कोणी असेल तर आत्मपरीक्षण आपोआप होत असतं. आणि खूप कमी लोकांकडे मोजक्या शब्दात जीवनातील खूप मोठं तत्वज्ञान व्यक्त करण्याची कला मात्र असते. म्हणून काय करावं हे कळेना असं झालं की नेहमी खरंच आपण बोललं पाहिजे. जीभ ओव्हरटाईम करत असेल तर मेंदू संपावर गेला हे नक्की असतं. म्हणून आपण एकटे पडलो याची जाणीव होण्या इतकी वेदनादायी गोष्ट कुठलीच नाही. आणि या जगात तिथे तशी वेदना कोणाला होई नये. म्हणून आपलं आयुष्य जर फाटकं असेल तर दुसऱ्याच्या आयुष्याला ठीळ लावून कधीच चालत नसतं. म्हणून पहिले आपण आपलं आयुष्य सुधारायला हवं. म्हणून जास्त प्रामाणिक वागून काही नाही मिळत. या जगात लोक खोटेपणाला मोठेपणा समजतात, पण शेवटी विजय हा सत्याचा होत असतो. म्हणून आपण नेहमी सत्याच्या मार्गाने चालावं आणि केलेल्या प्रत्येक चुकीचं स्पष्टीकरण देता आलं पाहिजे. म्हणजे आपण चुकलोय नाही असं होत नाही आणि हे आपण समजून घेतलं पाहिजे. म्हणून मन हे नाजूकच असतं. आयुष्यात आलेली माणसे त्याला कठोर बनवत असतात. म्हणून संशय अडचणींचा डोंगर निर्माण करतो, पण विश्वास असला की त्या डोंगरातून एक सत्य, एक रस्ता निघतो आणि आपण पुढे चालत जात असतो. म्हणून आयुष्यात गर्व करू नका, कारण नशीब बदलत राहते, आरसा तोच राहतो. फक्त चित्र बदलत असतं, एवढं मात्र असतं. म्हणून घरासाठी घर सोडणाऱ्या माणसाला जबाबदारीचे धडे घेऊ नये, कारण त्याला जबाबदारी चांगल्या पद्धतीने माहिती असते आणि तो जबाबदारीमुळेच घर सोडून गेलेला असतो. म्हणून मित्रांनो, मूर्ख असल्याची सिद्ध करण्यासाठी संधी प्रत्येकालाच मिळते. काही जण त्यातही घाई करतात. म्हणून गर्दीत हरवलेली चप्पल आणि दुनियादारीत हरवलेली माणसं पुन्हा कधीच आपल्याला सापडत नसतात. म्हणून या रस्त्यावर फक्त तुम्ही माणसं एकदम जपत चला आणि चांगल्या प्रकारे त्या माणसांना तुम्ही जपायला शिका. कष्ट करणारे लोक स्पष्ट बोलायला कधीच घाबरत नसतात. आणि स्वामी म्हणतात, असेल नसेल कोणी तुझं, तू पंखाचं बाळा कायम भरारी ठेव. बदलेला आहे एक दिवस तुझा, पण तू स्वतःवर फक्त बाळा विश्वास ठेव. मी तुझ्या पाठीशी कायम राहील आणि हे फक्त तू लक्षात ठेव. म्हणून स्वामींच्यावर विश्वास ठेवून जीवनाचा प्रवास चालू ठेवावा आणि जीवनामध्ये भरपूर काही गोष्टी आपण मिळवू शकतो अशा आशेवर राहावे. नक्कीच तुमच्या सर्व आशा, आकांक्षा आणि इच्छा स्वामी मनापासून पूर्ण करतील. आणि नातं हे चांगलं असतं ज्याची सुरुवात मनापासून होते, गरजेपासून नाही. गरजेपासून नातं हे लांबपर्यंत टिकत नाही, पण मनापासूनचं नातं हे लांबपर्यंत मात्र टिकत असतं. म्हणून कोणीही पाहत नसताना आपलं काम जबाबदारीने करणे म्हणजे प्रामाणिकपणा आहे. आणि तो प्रामाणिकपणा एखाद्या तुमच्या अंगात आला की भरपूर काही तुम्ही जीवनामध्ये मिळवून घेतलं असं तुम्ही समजू लागाल.
म्हणून अभ्यास करूनही न समजणारा विषय म्हणजे आपण आहोत. म्हणून आपण पहिले स्वतःला समजून घेतलं पाहिजे आणि सर्व काही मग दुनियेचा भाग आपण वेगळा ठेवून पाहिजे, तरच आपण पुढे आयुष्यामध्ये जाऊ शकू. म्हणून समज कमी असेल ना तर गैरसमज व्हायला नक्कीच वेळ लागत नाही. आणि ज्ञानाने शब्द समजतात आणि अनुभवाने आपल्याला अर्थ समजत असतात. बुद्धिमत्तेच्या जोरावर श्रीमंत होता येतं, पण श्रीमंतीच्या जोरावर बुद्धिमान मात्र होता येत नाही. म्हणून प्रत्येकाच्या आयुष्यात येणारा संघर्षाचा काळ माणसाला जगायला शिकवत असतो आणि स्वतःची परिस्थिती स्वतःला समजू लागली की पावले योग्य दिशेने पडतात. म्हणून मनाची सुंदरता असली की कुठल्याही अहंकाराची आणि अलंकाराची गरज आपल्याला भासणार नाही. 100 मतलबी लोकांसोबत राहण्यापेक्षा एकटं राहिलेलं कधीही 100 पट चांगलं असतं. कारण एकटं असलं की आपण स्वतःला जाणतो आणि स्वतःला मानतो आणि त्यानुसार आयुष्यात आपण जगत असतो. म्हणून मित्रांनो, स्वतःमध्ये विलीन होऊन जा आणि तुम्हाला काय वाटतं ते करा. नक्कीच तुम्ही जीवनामध्ये यशस्वी व्हाल. आणि आपलं मनासारखं न वागणाऱ्या माणसांना चुकीचं समजणं हे सुद्धा आपल्या दुःखाचं सर्वात मोठं कारण आहे आणि असं आपण समजू शकतो. म्हणून निष्ठुर माणसांच्या सहवासात असलेल्या संवेदनशील माणसाला मनस्तापाचे ओझं हे आयुष्यभर खांद्यावर व्हावं लागतं. मग जग जर स्वप्नांच्या पलीकडे पाहायचं असेल ना तर मग स्वप्न देखील जगाच्या पलीकडेच तुम्हाला पाहावे लागतील आणि तसे स्वप्न तुम्हाला बघावे लागतील. म्हणून सुख आपण किती नावलौकिक मिळालो यात नसून आपण किती समाधानी आयुष्य जगलो यात आहे, हे फक्त तुम्ही लक्षात ठेवा. म्हणून दुसऱ्याला दाखवण्यासाठी कधीच जीवन जगू नका. तुमच्या स्वतःच्या सुखात तुम्ही जीवन जगा आणि स्वतःच्या सुखात तुम्ही राहा. नक्कीच तुम्हाला समाधान आणि तेवढा आनंद प्राप्त होईल. आणि म्हणून स्वतःच्या सोयीसाठी दुसऱ्यांची गैरसोय करणं म्हणजे स्वार्थ आहे आणि एवढा फक्त तुम्ही ध्यानात ठेवलं पाहिजे. म्हणून करून पाहावी प्रार्थना कधीतरी कोणताच मार्ग नसताना. चिमूटभर मागितलं तर ओंजळवर देईल काही शिल्लक नसताना, असे आहेत आमचे स्वामी महाराज. आणि नक्कीच तुम्ही यांना प्रार्थना करा आणि बघा तुम्हाला केवढं देतात हे तुम्हाला समजणार सुद्धा नाही. आपल्याला आपल्यापेक्षाही जास्त ओळखणारी जमात म्हणजे नातेवाईक आहेत आणि ते आपल्याला ओळखत नसतानाही फक्त आपल्याला जज करत असतात. आणि म्हणून कोणाचे चांगले तर कोणाचे वाईट असतात. नातेवाईक म्हणून तुम्ही त्याकडे लक्ष न देता आपल्या कामाकडे लक्ष दिले पाहिजे आणि आपण समाधानाने जीवन मात्र नक्कीच जगले पाहिजे. म्हणून नकार देणे ही एक कला आहे, पण होकार देऊन काम न करणे ही खरी कला आहे आणि ही कला भरपूर लोकांकडे आहे आणि हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे. म्हणून आयुष्यात कितीही चांगले वागा, पण कौतुक स्मशानातच होतं आणि शेवटची आपलं गेल्यावरच माणूस कौतुक करत असतं. पण आपण असल्यावर कोणी आपल्याला मदतीला सुद्धा येणार नाही आणि एक वेळ आपल्याला फोन करून सुद्धा कोणी विचारणार नाही. म्हणून पाहिलेल्या पावसाळ्यांपेक्षा अनुभवलेले पावसाळे अधिक महत्त्वाचे असतात आणि चुकीच्या लोकांच्या नात्यात अडकून उदास राहण्यापेक्षा अनोळखी लोकात राहून आनंद राहिलेलं कधीही चांगलं असतं. म्हणून चांगल्यांनी चांगलं पाहिलं, वाईटांनी वाईट पाहिलं. ज्याचे जसे विचार त्यांनी मला तसं पाहिलं. पण मी माझ्या मनामध्ये खूप चांगला आहे आणि मी चांगले काम करत आहे, यातच माझं सगळं समाधान आहे आणि असंच तुमचं समाधान सुद्धा असलं पाहिजे. म्हणून दुसऱ्यांची धुणे दूध बसणारे लोक स्वतःचं ध्येय कधीच प्राप्त करू शकत नाही. आपलं काही केव्हाही कोणा वाचूनही न अडणं याचंच नाव सुख आहे आणि तेच आणि त्यातच समाधान आहे, हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे. आणि तुम्ही माझी कामापुरती आठवण काढा, मी तुम्हाला नावापुरता लक्षात ठेवीन. असे काही लोक आपल्या जीवनामध्ये येतात, मग त्यांना पण तेवढ्याच कामापुरता आपण लक्षात ठेवलं पाहिजे आणि त्यांच्या मागचे कष्ट हे फक्त यशस्वी झालेल्या व्यक्तीलाच माहिती असतात आणि तो कोणाला सांगूही शकत नाही आणि कोणी ते स्पष्ट त्याचे समजूनही शकत नाही. म्हणून जबाबदारी नावाचा विषय कोणत्याही शाळेत शिकवला जात नाही. एकदा का जबाबदारी आली की आपल्याला सगळे कळत असते आणि सगळे रस्ते आपल्याला दिसत असतात. म्हणून रस्ता असो किंवा आयुष्य, लोक फक्त एकमेकांना ओव्हरटेक करण्यात प्रयत्न करत असतात. म्हणून एक लक्षात ठेवा, कल्पनेच्या जगात सत्याची ठेस लागली की माणूस वास्तविकतेच्या जगात येऊन पडत असतो. आणि म्हणून अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्यावर स्वाभिमान जागा होत नाही आणि कधी कधी असं वाटतं कशाला आलं शहाणपण, त्यापेक्षा खूप छान होतं आपलं ते बालपण आणि त्यात आपण निस्वार्थपणे सगळी कामं करत होतो आणि निस्वार्थपणे आपण आपलं जीवन मात्र जगत होतो. म्हणून मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, संस्काराची शिदोरी सोबत असली की विचारांची ज्योत चमकत राहते. म्हणून हृदयात मंदिरात अंधार असेल तर घरातल्या देवाऱ्यात दिवा लावून कधीच आपला फायदा नसतो. म्हणून आयुष्याच्या तराजूत अनुभवाचं वजन नेहमी जास्तच असतं आणि आपल्या कर्तव्याचं ओझं उचलता आलं की जबाबदारीची व्याख्या ही आपोआप आपल्याला समजत असते. म्हणून विचारांची उंची वाढवायची असेल तर पुस्तकांची भिंत मोठी असावी लागते आणि जे आजकाल उभारणे बंदच झाले आहे. आणि म्हणून तुम्ही पुस्तक वाचायला शिका
भरपूर ज्ञान तुम्हाला त्यातून मिळेल. आणि म्हणून पुस्तकं जर नसतील वाचात तर एखादा हुशार व्यक्ती तुमच्याजवळ नक्कीच ठेवा. त्याला सर्व नॉलेज असेल. तो व्यक्ती तुम्हाला सर्व काही सांगून जाईल. म्हणून आपल्या वयापेक्षा मोठ्या व्यक्तीबरोबर मैत्री करा. अनुभव न घेता की आयुष्यात खूप काही तुम्हाला शिकायला मिळेल ही गोष्ट मात्र नक्कीच खरी आहे. म्हणून योग्य वेळी न मिळणाऱ्या आवडत्या गोष्टी कालांतराने न पटणाऱ्या गोष्टीत यादीत सापडत असतात. म्हणून खूप जास्त अडथळे येऊ लागले की समजावं आपण यशाच्या अगदी जवळ आलो आहोत आणि यश आपल्याला लवकरच मिळणार आहे. म्हणून आयुष्यात जर खुश राहायचं असेल ना तर हसण्याचं कारण तुम्ही शोधलं राहिलं पाहिजे. आणि कुटुंब म्हणजे केवळ रक्ताचे नाते नाही तर तुम्हाला गरज असताना आदरासाठी धरलेला हात म्हणजे कुटुंब आहे. म्हणून शांत मुलं नेहमी आतून तुटलेली असतात आणि काही प्रेमामुळे तर काही जबाबदाऱ्यांमुळे तुटलेली असतात. म्हणून त्यांना आपण समजून घेतले पाहिजे. आणि काही नाती भाड्याच्या घरासारखी असतात. किती जपा काहीही कधीच होत नाही आणि काहीच त्यात घडत सुद्धा नाही. म्हणून मीपणा वेगळा वेळेसारखाच आहे. कदर नाही करणाऱ्यांना पण भेटत नाही आणि म्हणून जो वेळेची कदर करत नाही त्यालाही वेळ परत भेटतही नाही. एवढं फक्त आपण लक्षात ठेवावं आणि वेळेला महत्त्व मात्र नक्कीच द्यावं. म्हणून आपल्या चुका सुधारण्यासाठी जो स्वतःशीच लढाई करतो त्याला कोणीही हारू शकत नाही. वागण्यात खोटेपणा नसला की जगण्यात मोठेपणा लवकर आपल्याला मिळवता येत असतो. आणि म्हणून तुम्ही शेवटपर्यंत प्रामाणिक राहा आणि चांगल्या मनाने तुम्ही जीवन जगत असा. म्हणून शहाणा माणूस प्रत्येक वेळी एकांतात आणि कमजोर व्यक्ती नेहमी घोळक्यात असतो आणि हे आपण समजून घेतलं पाहिजे. लोक एक प्रश्न विचारतात, जमिनीचा तुकडा किती आहे आणि पगाराचा आकडा किती आहे. म्हणून पैसाही तुम्हाला तेवढाच कमवावा लागेल आणि पैशाच्या मागे धाव सुद्धा लागेल. कारण पैसा आहे तर सर्व काय आहे आणि आपण असे समजतो. मग तसंच आहे. म्हणून लोक आपल्याला भाव देत नाही तर पैसा हा मित्र कमवावाच लागेल. म्हणून दुसऱ्यांच्या अडचणीत धावणारा स्वतःच्या अडचणीत मात्र एकटाच पळत असतो. आणि म्हणून कोणती लोक आपल्याला मदत करतील आणि कोणती नाही ते ओळखायला आपण शिकले पाहिजे. कर्म चांगले असतील की पत्रिकेतला मंगळ देखील माणसाचा मंगळच करत असतो आणि हे तुम्ही निश्चितच समजून घेतलं पाहिजे. आयुष्यातच जे घडलंय ना आणि जे घडणार आहे ना ते चांगल्यासाठीच. म्हणून फक्त विश्वास श्री स्वामी समर्थांवर असावा. बाकी तुम्ही स्वामींवर सोडून द्या. ते सर्व काही चांगलंच करतील. म्हणून वागण्यात खोटेपणा नको आणि फक्त चांगलेपणा असावा, प्रामाणिकपणा असावा आणि चांगले तुमचे मोठे ध्येय असावे. भागीदारी करायची असेल ना तर दुःखातच करा. सुखाचे दावेदार भरपूर असतात आणि भरपूर लोक आपल्यावर तेव्हा येत असतात आणि आपल्याला विचारत असतात आणि येऊन आपल्याला चांगल्या शुभेच्छाही देत असतात. म्हणून सौंदर्यावर गर्व असण्यापेक्षा संस्कारावर अभिमान आपल्याला असायला हवा. जगण्यावर मनसोक्त प्रेम करणाऱ्या आयुष्याविषयी कसल्याही तक्रारी आपल्या नसतात. म्हणून रंग पाहून माणसाचा स्वभाव शोधू नका. निष्ठावंत आणि चांगले लोक नेहमी साधारण असतात आणि ती एकदम सिंपल असतात. म्हणून त्या लोकांच्या सेवेत तुम्ही नक्कीच राहिलं पाहिजे. आणि खुलेपणाने जगणाऱ्या एखाद्या व्यक्तीच्या दृष्टीतून केलेला प्रवास आणि पाहिलेलं जग हे जीव लावणारं असतं. म्हणून घराला आणि मनाला खिडकीशिवाय अर्थ नाही. म्हणून खिडकी त्याला नक्कीच पाहिजे. म्हणून व्यक्तीपेक्षा चुकीला जास्त महत्त्व दिलं ना तर महत्त्व असणारी व्यक्ती ही गमावण्याची तयारी आपल्याला ठेवावीच लागते. आणि वेळेमुळे वाईट झालो नाहीतर मी पण एक वेळ सगळ्यांचीच खास होतो. आणि म्हणून काही लोक आपल्या आयुष्यात अशी असतात जे आपल्यासाठी खास नसतात. मग आपणही त्यांच्यासाठी खास नसतो पण आपल्याला वाटत असतं की आपण त्यांच्यासाठी खास आहोत. तसं काहीही नसतं. म्हणून सगळे म्हणतात आयुष्यभर कोणी काही साथ देत नाही पण माझ्या तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे आणि तुम्हीच आमचे कारण आहात. आणि असे आपण स्वामींना म्हटले पाहिजे. म्हणून प्रवासाच्या विरुद्ध दिशेने तोच पाहू शकतो जो त्याचे निर्धार ठाम असतात आणि त्याला भरोसा असतो की मी पुढे जात राहील आणि सर्व काही चांगलंच होणार आहे. अशी एक दिवशी सर्व काही मी मिळवणार आहे आणि तोच व्यक्ती खरंच पुढेही जात असतो. म्हणून तुमच्यात आणि माझ्यात फरक काय आहे हे माहिती आहे का तुम्हाला? सिद्ध करायचं आहे का? आणि मला फक्त समजून सांगायचं आहे बस. आणि तुम्हाला भरपूर काही गोष्टी ह्या करायच्या सुद्धा आहेत आणि आयुष्यात मग तुम्हाला भरपूर मोठ्या यशाच्या शिखरावर सुद्धा जायचं आहे. थकायचं नसतं, लढायचं असतं, पडायचं नसतं, जिद्दीने उभं राहायचं असतं. आणि आयुष्य आहे इथे मरायचं नसतं, फक्त जगायचं असतं आणि जगत राहायचं असतं. फक्त अंत होत असतो. सर्वच कुठे अनंत असतो. श्रावण सुद्धा एकदा येतो, 12 महिने थोडी वसंत असतो. त्यामुळे आयुष्यात येणाऱ्या समस्येला तोंड देत चला आणि संयम ठेवा. कारण एक दिवस त्याचा सुद्धा अंत हा होणारच आहे. आणि म्हणून प्रत्येक विचारांना 2 बाजू असतात, सकारात्मक आणि नकारात्मक. आता तुम्ही कोणती घेता त्यावरून तुमचा शहाणपणा सिद्ध होत असतो. म्हणून काही मिळाल्यावर अहंकार बाळगू नका. कारण देणारा आणि घेणारा एकच आहे. तो देव. फक्त त्याच्यावर विश्वास ठेवा. आणि ज्या दिवशी तुला वडिलांचा त्याग आणि संघर्ष कळेल ना
त्या दिवशी समजेलच काय योग्य आणि काय अयोग्य. म्हणून मी प्रत्येक नातं प्रामाणिकपणे जपलं, पण खरं सांगतो काहीच मिळत नाही. वफादारी करून आणि उत्तम पासून सर्वोत्तम तोच झालाय ज्यांनी संयम राखून खूप काही ऐकलंय आणि खूप काही सहन केलंय. म्हणून पात्रता कर्माने जन्माला येते आणि प्रत्येक माणूस जन्माने शून्यच असतो, हेही तितकंच नक्की खरं आहे. आणि म्हणून ओवता आलं पाहिजे. विणता आपोआप येतं. मग तो धागा असो किंवा मग नातं असो, सर्व काही नक्कीच आपण विणू शकतो. म्हणून मनाला मनाने मनोमन म्हणावं, नाही की मन हे मनाचे मानत असतं. म्हणून तुम्ही मनाला मांडवायला शिका. आणि जीवन म्हणजे आपल्या भावना आहेत आणि वास्तव्यातील तडजोड आहे. म्हणून कोणतीही गोष्ट साध्य करण्यासाठी शक्ती असून चालत नाही, तर त्याला सहनशक्तीची जोड मात्र निश्चित असावी लागते. आणि आनंदी आयुष्य जगायचं असेल तर स्वाद आणि वाद या दोन्हींचा त्याग आपण नक्कीच केला पाहिजे. आणि स्वाद सोडला तर शरीराला फायदा आणि वाद सोडला तर नात्याला फायदा होत असतो. म्हणून असं म्हणतात, नात्याला वचन आणि शर्यतीची गरज नसते आणि त्यासाठी दोन सुंदर विचारांवालेच पुरेसे असतात. म्हणून एक जो तुला समजून घेईल आणि एक जो त्याला समजून घेईल. मग आपल्याला समजून घेणारे फक्त स्वामी आहेत आणि त्यांच्यावर विश्वास आपला ठाम असायला हवा. बाहेरून शांत दिसण्यासाठी आतून खूप मोठे युद्ध आपल्याला लढावं लागत असतं. म्हणून स्वतःला तुझ्या प्रती समर्पित करणे हा माझा निस्वार्थ नक्कीच प्रेमाचा पुरवठा आहे. आणि तो पुरवठा आहे म्हणजे आपण फक्त स्वामी समर्थांच्या चरणी समर्पित होऊन जा आणि स्वामींवर सर्व काही सोपून टाका. बघा, तुम्हाला ते सर्व काही देतील आणि तुमच्या मनासारखं सुद्धा होईल. म्हणून प्रत्येकजण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. जीवनात आपण लढत असतो आणि कष्ट करत असतो, पण तेव्हा आपल्या सोबतीला कोणी नसते. पण आपण विजयी झाल्यावर भरपूर माणसं आपल्या जवळ येतात आणि म्हणून तेव्हा आपण फक्त प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहायचे. जेव्हा आपल्याजवळ कोणी नसतं तेव्हा आपल्याला काहीच समजत नाही. फक्त प्रामाणिकपणे आपण प्रयत्न करायचं, मग यश आपल्याला नक्कीच हमखास मिळेल. म्हणून ज्ञानानंतर जर अहंकार जन्म घेत असेल तर ज्ञान विष आहे, परंतु ज्ञानानंतर जर नम्रता जन्म घेत असेल तर ज्ञान हे अमृत आहे, असं आपण समजू शकतो. आणि म्हणून वाढत्या वयापेक्षा वाढत्या अपेक्षा माणसाला जास्त पूर्णपणे थकवून टाकत असतात. आणि सुख आपल्या हातात नाही, परंतु सुखात जगणे हे नक्कीच आपल्या हातात आहे. एवढे आपण समजून घेतले पाहिजे. आणि मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, प्रत्येक नात्यात स्ट्रगल वेगळं असतं आणि मग ते नातं तुम्ही पुढपर्यंत टिकून ठेवलं तर मग ते टिकत नक्कीच असतं. फक्त आपण नातं स्वामींची चांगलं टिकून ठेवायला पाहिजे. त्यात तुम्हाला कोणताही अडथळा येणार नाही. विनाकारण आणखी नक्कीच आनंदी राहा, कारण खूप महाग असतात. म्हणून आनंदी राहिलेला व्यक्ती आयुष्य भरपूर जगत असतो आणि चांगल्या पद्धतीने यशही मिळवत असतो. मग ज्यावर आपला अधिकारच नाही ते मिळवायचं म्हटल्यावर महाभारत तर होणारच आहे. आणि त्या महाभारतात लढण्यासाठी तुम्ही फक्त तयार राहिले पाहिजे. कृष्ण तुम्हाला समजवण्यासाठी नक्कीच तुमच्या जीवनात येईल आणि देव तुम्हाला अनुभव देऊन जाईल. म्हणून नियत आणि विचार चांगले ठेवा. आणि मित्रा, चांगलं तर सगळेच बोलतात, पण तुम्ही प्रामाणिकपणे नक्कीच बोला आणि चांगल्या सत्याच्या मार्गाने चला. तुम्हाला सर्व काही लोक चांगले म्हणतील आणि चांगले ओळखतीलही. म्हणून कुठे मिळतात समजून घेणारे, जो कोणी येतो तो सर्व काही समजून जातो. आणि म्हणून समजून घेणारे व्यक्ती आपण आयुष्यात जमवले नक्कीच पाहिजे. स्वामी भक्तांनो, गळ्यात कितीही सोनं घाला, ते अहंकार दाखवल्याशिवाय राहणार नाही. पण गळ्यात पवित्र तुळशीची माळ घाला, सारं जग रामकृष्ण हरी माऊली म्हणून वाकल्याशिवाय नक्कीच राहणार नाही. म्हणून देवासमोर उभे राहून तुम्ही काय मागताना, यापेक्षा देवाकडे पाठ असताना तुम्ही कसं वागता यावर खूप काही गोष्टी अवलंबून असतात. म्हणून आपल्या घरी असा नियम बनवा की जेव्हा तुम्ही घरातून बाहेर पडता तेव्हा देवासमोर थोडा वेळ थांबून, हे भगवंता, तुम्ही माझ्यासोबत चला असे म्हणा. कारण जरी तुमच्या हातामध्ये लाकूडचं घड्याळ असेल ना, पण त्यावर दाखवणारी वेळ फक्त त्या परमेश्वराच्या हातात असते आणि तो परमेश्वर आपलं सर्व काही चांगलंच बघत असतो. म्हणून माऊलींच्या मंदिरातून आजपर्यंत कोणीही रिकाम्या हाती गेला नाही आणि जाणारही नाही. फक्त तुम्ही माऊलींनी आपल्या ओंजळीत आणि झोळीत काय टाकले हे समजण्याची कुवत तुमच्याजवळ मात्र असली पाहिजे. आणि म्हणून माऊली सांगतात, कुणालाही न दुखवता जगणे याच्या इतके सुंदर कर्म या जगात दुसरे कोणतेच नाही. आणि ज्याला हे कळले ना, त्याला वेगळे कर्म करण्याची गरज ही मात्र भासत नसते. आणि म्हणून माऊली सांगतात, कोणी आपल्याला वाईट म्हटलं तर फक्त मनावर घेऊ नये, कारण या जगात असा कोणीच नाही ज्याला सगळे चांगलेच म्हणतील. म्हणून आपण ते समजून घेतले पाहिजे आणि नेहमी आईचे स्वप्न पूर्ण व्हावे हा आशीर्वाद मागा. तुम्हाला स्वतःसाठी कधीच मागायची गरज ही पडणार नाही, कारण ती आई आपल्यासाठी भरपूर काही मागत असते. आणि जेव्हा काही माणसांना तुमच्यातलं चांगलं सहन होत नाही तेव्हा ते इतरांना तुमच्यातलं वाईट सांगायला हे सुरुवात करत असतात आणि ते वाईट बोलत असतात. म्हणून माणसाशी बोलायला फोन आवश्यक असतो आणि देवाशी बोलायला मौन आवश्यक असते.
फोन बोलायला धन द्यावे लागते, तर देवाशी बोलायला मन द्यावे हे लागत असते. आणि पैशाला महत्त्व देणारा भटकतो, तर देवाला प्राधान्य देणारा हा जीवनामध्ये भरपूर काही सावरत असतो. म्हणून तो सर्व पाहत असतो. तुमची प्रार्थना, तुमची धडपड आणि तुमचा त्रास, तुमचा संयम आणि तुमचे कर्म, त्यानुसार देव नक्कीच तुम्हाला भरपूर काही देणार आहे. यावर विश्वास ठेवून फक्त चालत चला आणि पुढे तुम्ही चालत चला. बस तुम्हाला सर्व काही मिळेल आणि सर्व काही सिद्ध होऊन जाईल. म्हणून हे दिवस सरतील. विश्वास ठेव माझ्यावर. तू एकटा नाहीस, मी तुझ्या पाठीशी आहे, असे स्वामी आपल्याला समजवत आहेत. आणि स्वामी आपल्याला बोध नक्कीच देत आहेत. म्हणून क्षणाभराच्या सुखासाठी कोणाचा विश्वासघात होईल असं कधी वागू नका. आणि माणूस म्हणून जन्माला आलात तर लाख मोलाची माणुसकी तुम्ही कधी जन्मामध्ये कधी विसरू नका. आणि मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या की फक्त एवढं लक्षात ठेवलं पाहिजे, म्हणून ज्याचे कर्म चांगले आहे ना, तो कधीच संपत नसतो. सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी भरपूर येत असतात, परंतु त्या सुटून जातात आणि देव त्यासाठी मदत करायला त्या व्यक्तीला नक्कीच येत असतो. एवढं लक्षात घ्या. आणि भरपूर काही त्या व्यक्तीला सांगून जात असतो आणि त्यांच्या अडचणींमध्ये भरपूर काही मदत देव आपल्याला करत असतो. म्हणून नाशिवंत हा देह सारा उद्या भंगून जाईल. काय कमवले काय जमवले कधीतरी माती मोल होईल. दोन शब्द प्रेमाचे घेरे तू सदामुखी, प्रेमाने जग जिंक तू, मग होईल सर्व सुखी आणि समाधानी. म्हणून आपण प्रेमाने बोलायला शिका आणि प्रेमाने वागायला सुद्धा शिका. म्हणून माणसाने कितीही डोळे झाकले तरी देवाचे डोळे मात्र उघडेच असतात. म्हणून समजू नका की आपल्याला कोणी पाहणार नाही. तुम्ही माणसाच्या डोळ्यात धूळ फेकू शकता, पण देवाच्या कधीच नाही. आणि म्हणून कर्माचा हिशोब झाल्यावर राहत नाही, तो झाल्याशिवाय नक्कीच राहणारही नाही. म्हणून वाईट असो कुणाच्या चुका जगासमोर आणत बसू नका. तो आहे विटेवर हिशोब करायला. तो सर्व काही बघून घेईल आणि यावर फक्त तुम्ही विश्वास ठेवा. नाती ही अशी असावी ज्यावर अभिमान असावा. कालचा जेवढा विश्वास होता तेवढाच आज पण नातं फक्त ते नाही जे दुःख आणि सुखात सोबत करतं, पण ते नातं ते असतं जे आपलेपणाची जाणीव नक्कीच करून देत असतं. आणि ते भरपूर काही गोष्टी आपल्याला समजून जात असतं. म्हणून कपाळावरील रेषेत भाग्य शोधण्यापेक्षा कपाळावरील घामात भविष्य शोधल्यास आयुष्य कपाळावर हात टेकण्याची वेळ आपल्याला कधीच येणार नाही आणि कधी येऊही शकत नाही. म्हणून माऊली सांगतात, वादा सापडत नसेल तर मग तुम्ही शोधत जा, माणसं बदलत जातील, तुम्ही स्वीकारत जा आणि परिस्थिती शिकवत जाईल, तुम्ही शिकत जा. येणारे दिवस निघून जातील, तो क्षण जपत जा आणि विश्वास तोडून अनेक जातील, तुम्ही सावरत जा. प्रसंग परीक्षा घेत जाईल आणि तुम्ही क्षमता फक्त दाखवत जा. मग तुम्हाला सर्व काही कळेल आणि जीवनाबद्दल तुम्हाला भरपूर काही अनुभव सुद्धा येतील. म्हणून श्रीमंतीच्या चर्चा सगळे ऐकतील, पण तुमच्या पण गरिबीच्या कधीच नाही. म्हणून एकदा लक्षात ठेवा, जे दुःखात तुमच्या सोबती असतात ते तुमचे खरे असतात आणि ते शेवटपर्यंत तुमच्या सोबत टिकून असतात. म्हणून ज्याचे कर्म चांगले आहे तो कधी संपत नसतो आणि भरपूर काही गोष्टी त्याला मिळत असतात आणि यश देव त्याला स्वतः आणून देत असतो. म्हणून सकाळची सुरुवात दोन गोष्टींनी करावी. पहिली म्हणजे कालचे वाईट प्रसंग विसरून आणि दुसरी म्हणजे आज काहीतरी नवीन चांगले करावे. आणि हे मनात ठेवून तुम्ही दिवसाची सुरुवात नक्कीच केली पाहिजे आणि त्याप्रमाणे तुमचा दिवसही चांगलाच जाईल. म्हणून आयुष्यात खूप चुका केल्या असतील, पण अभिमान मात्र एकाच गोष्टीचा आहे की आजपर्यंत स्वतःच्या स्वार्थासाठी कधीच कोणाचा फायदा नाही घेतला. आणि चांगले कर्म असेल तर फळ देखील चांगलेच मिळणार. यावर फक्त आपला विश्वास आहे आणि तो विश्वास शेवटपर्यंत टिकून ठेवावा लागतो. आणि मग मनात फक्त धरून चालायचं आहे की आपलं चांगलं होणार आहे आणि परमेश्वर आपल्याला चांगलं देणार आहे. परमेश्वराने दुसऱ्याला काय दिलं हे बघण्यात आपण इतके मग्न असतो ना, की परमेश्वराने आपल्याला काय दिलंय ना हे बघायला आपल्याकडे नक्कीच वेळच नसतो. परंतु वेळ काढा आणि आपल्याकडे काय आहे ते नक्कीच तुम्ही बघा. म्हणून आपल्या आयुष्यात कोण येणार हे आपण जन्मताच ठरलेलं असतं. येणाऱ्या प्रत्येक माणसाच्या येण्यामागे काहीतरी कारण असतं, मात्र नक्कीच ते असणार आहे. म्हणून लोक आपल्या वाईट कर्माची शिक्षा द्यायला येतात, तर काही लोक आपल्या चांगल्या कर्माची फळं द्यायला येतात. आपल्या जीवनात ते नक्कीच येत असतात. म्हणून जीवन म्हणजे झोपाळा आहे. तो जेवढा मागे जातो ना तेवढ्याच प्रमाणात पुढे येत असतो. आणि त्यामुळे जीवनात घाबरून नक्कीच चालू नका आणि घाबरून जाऊ नका. दुःख जेवढे येतात तेवढे सुखही येणार आहेत. यावर फक्त विश्वास ठेवायला शिका. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही तुमच्या वयापेक्षा 9 महिने मोठे आहात. ही गोष्ट फक्त एका व्यक्तीला व ठामपणे माहिती असते आणि त्याच व्यक्तीला तुम्ही तुमचा मोठेपणा नक्कीच दाखवू शकत नाही आणि दाखवूही नका. म्हणून मनासारखे दिवस येण्यासाठी काही मनाविरुद्ध दिवस तुम्हाला नक्कीच जगावे लागतील आणि ते दिवस जगले की तुम्हाला सर्व काही प्राप्त होऊन जाईल. म्हणून विहिरीचे पाणी सर्व पिकाला सारखेच असतात, पण कारला कडू आणि गोड ऊस असतो आणि मग चिंच ही आंबट असते.
म्हणून त्यात पाण्याचा दोष काहीच नसतो, तो बीजाचा दोष असतो. मग तसंच देव सुद्धा सर्वांसाठी सारखाच आहे, फक्त दोष कर्माचा असतो. मग तुम्ही कर्म चांगले करा, तुमच्यासोबत चांगलंच होणार आहे आणि देव सर्व काही बघत आहे. याच्यावर फक्त विश्वास ठेवा. नक्कीच तुम्ही देवाला घाबरून राहिला आणि देवाला नक्कीच तुम्ही घाबरून राहिले तर आयुष्यामध्ये तुम्ही भरपूर काही चांगल्या मार्गाने चालत जाल आणि तुम्हालाही चांगले मार्ग भेटतील आणि भेटून जातील. म्हणून तुमचा देवावर आणि स्वामी समर्थांवर पूर्ण मनापासून विश्वास असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं लिहायला कधीच विसरू नका. मित्रांनो, तुम्ही जीवनामध्ये नक्कीच पुढे जात असताना मागचा विचार अजिबात करू नका. भूतकाळाला मागे सोडून द्या आणि आयुष्य कसं हवं आहे ते याबद्दलचे कवटाळून ठेवलेले विचार आपण सोडून दिले तर आपलं प्रत्यक्षातलं आयुष्य आपण जगू शकू. म्हणून मी असाच आहे हा ताठर विचार सोडून दिला तर मी शक्य तितका चांगला होईन. माझ्याकडे जे आता आहे ते सोडून दिलं तर मला ज्याची गरज आहे हे प्राप्त नक्कीच होईल. म्हणून ज्या ज्या क्षणी तुम्ही भूतकाळाचा विचार करता त्या त्या क्षणी तुम्ही वर्तमानाचा आणि भविष्याचा वेळ वाया घालवत असता. आयुष्याचं नाटक पुन्हा पुन्हा जगण्याची ही सवय सोडा. त्यातच गुंतून पडू नका, त्यातून बाहेर पडा, त्याला जाऊ द्या. तुमच्या भूतकाळाला सोडून देण्याचं धैर्य दाखवाल तेव्हाच नव्या गोष्टी तुम्ही आयुष्यात प्रवेश नक्कीच करू शकतील. मगच सोडून द्याल तेव्हा नवीन काही समोर येऊ शकेल. आणि तेव्हा असं केलं असतं तर किंवा अरे असं झालं नसतं तर असे विचार करण्यात तुमचा वेळ मुळीच वाया घालवू नका. वायफळ विचार आहेत आणि हे जे घडलेलं आहे ते तुम्ही आता बदलून शकत नाही, त्यामुळे ते सोडूनच द्या. जे हवं आहे त्यावरच लक्ष केंद्रित करायचं असतं, हे कायम लक्षात ठेवा. तुम्हाला जे नको आहे त्याचा विचारच करू नका आणि भूतकाळातल्या नकोशा घटना उघडत बसलात तर आत्ताही तुमच्याकडून तशाच घटनांना आमंत्रण जाईल आणि भूतकाळातून योग्य ते धडे घ्या आणि पुढे चला. इथून पुढे असं वागायचं आहे तुम्हाला सोपं आहे ना. म्हणून भूतकाळात काय काय अप्रिय घडून गेलंय याचा विचार करत न बसता भविष्यकाळात काय काय चांगलं करता येईल याचाच केवळ विचार करा आणि भूतकाळाला कवटाळत बसू नका. त्याच्या मरमिठीतून सुटका करून घ्या म्हणजे तुम्हाला भविष्याला आलिंगन देता येईल. जुनं सामान टाकून देतो त्याप्रमाणे भूतकाळातल्या गोष्टींचा विचार करणं टाकून द्या. या बाबतीत दीपक चोप्रा मोठं मार्मिक वाक्य बोलले आहेत, मी स्मृतींचा वापर करीन, माझं मात्र स्मृतींना माझा वापर करू देणार नाही. म्हणून भूतकाळाच्या विचारांना पूर्ण विराम द्या म्हणजेच तुम्ही वर्तमानातल्या क्षणांचा आनंद घेऊ शकाल. आता इथून पुढे जे काही काम असेल ते पूर्ण करण्याची एक सवय लावून घ्या. नात्यात, कामात किंवा इतर कुठेही काहीही अपूर्ण ठेवू नका म्हणजे त्याचं ओझं बाळगावं लागणार नाही आणि वर्तमानात जगता येईल, पुढे जाता राहता येईल. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, कधीही तुमचा वेळ हा वाया नका घालू. यशाचा आनंद साजरा करा, जे तुम्हाला हवं हवंसं वाटतं ते साजरं करत राहा. एकदा उद्दिष्ट निश्चित केली की आयुष्यात बदल घडवण्याचं ठरवलं की मग त्या मार्गावरून चालताना मधून मधून आपली कितपत प्रगती होत आहे हे पाहणंही महत्त्वाचं आहे. या मार्गावर ज्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही साध्य कराल त्यांचा आनंद साजरा करायला विसरू नका आणि मागच्या काही दिवसांपेक्षा आज माझी स्थिती सुधारली आहे असं म्हणून आनंद साजरा करा. अशा छोट्या छोट्या यशांची जरूर नोंद घ्या आणि त्यांना कमी लेखू नका. माझ्या प्रशिक्षणार्थीसोबत काम करताना मी त्यांना अशी छोटी छोटी यश नेहमी साजरी करायला लावतो. तुम्ही यशस्वीपणे पूर्ण केलेला प्रत्येक स्वाध्याय ही एक साजरी करण्यासारखीच गोष्ट आहे आणि या विचारांमध्ये दिलेला कोणताही स्वाध्याय पार पाडण्यात तुम्हाला यश आलं की स्वतःला एखादं बक्षीस तुम्ही नक्कीच दिलं पाहिजे, कारण तुम्ही जिंकला आहात आणि तुम्ही काहीतरी नवीन करत आहात. म्हणजे स्वतःला बरेच दिवसांपासून हवी असलेली एखादी वस्तू विकत घ्या किंवा एखादा झकास सिनेमा बघून या किंवा जे काही तुम्हाला आवडतं ते करा. हा स्वाध्याय केल्याचं बक्षीस म्हणून तुम्ही नक्कीच ठेवू शकता. म्हणून तुम्ही खरोखरच सवयी बदलल्या आणि तुम्हाला त्याचा परिणाम दिसू लागून आयुष्यात बदल जाणवू लागला तरी एक पारितोषिक पात्र गोष्ट तुम्ही केलीत हे ओळखा आणि ते घेण्यास कांकू करू नका. म्हणून तुम्ही एक कष्ट करून कमावलाय. एखाद्या सहलीवर जा किंवा तुम्ही आत्तापर्यंत केलेल्या प्रगतीसाठी स्वतःला कोणतं बक्षीस द्यावं वाटतं ते नक्कीच तुम्ही दिलं पाहिजे आणि त्याचा रिवॉर्ड तुम्हाला मिळाला तर ती गोष्ट करण्यासाठी तुम्ही अजून आतुर व्हाल हे लक्षात घ्या. म्हणून ते आपल्याला करायचं आहे आणि या क्षणाला नक्कीच तुम्ही आनंदी राहा. आनंद हेच आयुष्याचं उद्दिष्ट आहे, हाच आयुष्याचा अर्थ आहे. आनंद हा एक प्रवास आहे, उद्दिष्ट गाठण्याचं ठिकाण नव्हे. आनंदी असण्याचा पर्याय आपल्याला निवडता येतो. आनंद ही मनाची स्थिती असते, ती बाहेरच्या वातावरणावर अवलंबून नसते. आनंदी असणं हे आपल्या मनात असावं लागतं.
नेहमी आनंदी राहण्याची सवय विकसित करता येते. आणि आनंदीपणा म्हणजे कितीतरी बाबी, पण आनंद म्हणजे तुमच्यासाठी नक्की काय हे ठरवणं फार महत्त्वाचं आणि निर्णायक असतं. तुम्ही आत्ताच्या क्षणी आनंदी राहू शकता. विश्वास बसत नाही का यावर? ठीक आहे, एक क्षणभर डोळे मिटा आणि आयुष्यातला एखादा खराखुरा आनंदाचा क्षण नजरेसमोर आणा. तो क्षण मनातल्या मनात पुन्हा एकदा जगा आणि त्याचा अनुभव मनोमन पुन्हा एकदा घ्या. त्या वेळेचा आनंद आणि उत्साह मनात पुन्हा जागवा. आता सांगा, कसं वाटलं तुम्हाला? आता यानं काय झालं? आता तुम्हाला कसं वाटतंय? आता कळलं ना? आनंद हा तुमच्या कारमध्ये, घरावर, तुमच्या संपत्तीवर, आजूबाजूच्या वातावरणात नसतोच. मुळी तो तुमच्या मनात असतो आणि तुम्ही अगदी या क्षणाला आनंदी होऊ शकता. मोठ्या सुखाच्या मागे नक्कीच तुम्ही पळू शकत आणि ते मोठं सुख तुम्हाला नक्कीच मिळू शकतं, याच्यावर विश्वास ठेवा. म्हणून धावताना आयुष्यातल्या छोट्या छोट्या सुखांकडे दुर्लक्ष करू नका. अवतीभोवतीच्या चांगल्या गोष्टी टिपून घ्या. त्यातला आनंद मनापर्यंत झिरपू द्या. दररोजचा दिवस मनापासून क्षणक्षण अनुभवत जगा. पुढच्या चिंता किंवा मागची दुःख उघळत आजचे क्षण वाया जाऊ देऊ नका. त्याचा आनंद नक्कीच तुम्ही लुटायला पाहिजे आणि तितक्या वेळेला ते नक्कीच तुम्ही आणत चला. म्हणून तो आनंद लुटा. तुमच्या जितक्या वेळा स्मितास्य चेहऱ्यावरही आणता येईल ना, तितक्या वेळेस ते आणत चला. आणि अगदी तुमचा तसा मूड नसला तरी, कारण चेहऱ्यावर स्मित फुलणं की मेंदूला आपोआप एक सकारात्मक संदेश जात असतो. दीर्घायुष्य मिळवण्यासाठी, आपल्या उपजीविकेच्या कामाचं समाधान मिळवण्यासाठी, वैयक्तिक जीवनात आणि नात्यात समाधानी राहण्यासाठी आणि एकूणच आयुष्य समतोल राहण्यासाठी मनोरंजन आणि हास्य विनोद अत्यंत आवश्यक असतात. म्हणून भरपूर हसा, भरपूर मजा करा आणि आनंद मानण्यासारख्या काही गोष्टी तुमच्याकडे आहेत. चांगली नोकरी, आवडतं काम, गोड गोजिरी मुलं, समंजस प्रेमळ जोडीदार, आईवडील, तुमचं स्वास्थ्य हे तुम्ही नक्कीच राखलं पाहिजे आणि त्यात तुम्हाला आनंद नक्कीच मिळत असतो. तो आनंद फक्त तुम्हाला घ्यायचा असतो. म्हणून एकाच वेळी अनेक कामं करण्याची क्षमता एक असत्य आहे. म्हणून एकाच वेळी अनेक कामं करतो असं म्हणणं हे बहुतेकदा कल्पनारंजक असतं. तुम्हाला वाटतं की तुम्ही एका वेळी अनेक कामं करतात, पण खरं तर तुम्ही काम बदलण्यामध्ये वेळ वाया घालवत असता. एका वेळी एकच काम करा. एका वेळी अनेक कामं हाती घेण्यापेक्षा एका वेळी एकच काम पूर्ण लक्ष देऊन करणं हे जास्त फलदायी ठरतं. असा निष्कर्ष या बाबीतल्या ताज्या संशोधनातून निघाला आहे. आणि एका वेळी अनेक कामं हाती घेण्यानं तुमचा वेग कमी होतो आणि सावधान, तुमच्या चलाकीही कमी होते, असंही काही अभ्यासातून दिसून आलं आहे. म्हणून तुम्ही अगदी म्हणलात की नाही, मी अनेक कामं एका वेळी करू शकतो, तरी कोणाच्या तरी एका क्षणी तुम्ही एकच काम करत असता. खरं ना? मग समजा तुम्हाला 5 कामं करायची आहेत, तरी 5ही कामं एकाच वेळी नक्कीच नाही करू शकत तुम्ही. म्हणजे बघा ना, तुम्ही ईमेल लिहिताय, तेवढ्यात फोन येतो. तुम्ही मेल लिहिणं थांबवून फोन घेता, बोलता, फोन ठेवता, मग पुन्हा लिहू लागता. तेवढ्यात एक सहकारी काही प्रश्न विचारायला येतो. पुन्हा तुम्ही लिहिणं थांबवता, त्याच्याशी बोलता, बोलणं संपल्यावर मग पुन्हा लिहू लागता. हे असंच सुरू राहतं. म्हणजे काय? तुम्ही लिहिता आणि त्या क्षणी फोनवर किंवा समोरच्या व्यक्तीशी बोलत नाही, बोलता त्या क्षणी लिहिणं सुरू ठेवत नाही. हो ना? म्हणजेच एका क्षणी अनेक कामं करता येत नाहीत. विसरा ती कल्पना. एका वेळी एकच काम करा. संपूर्ण लक्ष त्यावर केंद्रित नक्कीच करून ते काम करा आणि आयुष्य तुमचं नक्कीच सोपं करा. आयुष्य खरं तर फार साधं असतं, त्याला आपण गुंतागुंतीचं बनवत असतो. म्हणून तुमच्या वेळापत्रकाला प्राधान्य देण्यापेक्षा तुमच्या प्राधान्याच्या बाबींसाठी वेळापत्रक तयार करणं महत्त्वाचं आहे. आणि या विचारांमध्ये आत्तापर्यंत सांगितल्या गेलेल्या बाबींपैकी काही बाबी तुम्ही आचरणात आणायला लागला असाल तरच तुमचं आयुष्य थोडंसं सोपं झालेलं असेल. तुम्ही साफसफाई केली का? कपाटं स्वच्छ केली का? न आवडणाऱ्या गोष्टी सहन करत राहणं थोडं तरी कमी केलं का? तुम्हाला नाउमेद करणाऱ्या लोकांना टाळायची सुरुवात केली का? आपल्यापैकी बहुतेक जण तातडीच्या कामांसाठी सगळा वेळ खर्च करतात, यामुळे महत्त्वाची कामं मागं पडत राहतात. असं स्टीवन कोवे यांनी म्हटलंय. ते अगदी बरोबर आहे. तुमच्यासाठी महत्त्वाचं काय आहे हे तुम्हाला माहिती आहे का? का तुम्ही आपला जसा दिवस सामोरे आला तसं वागत राहता? खरं तर तुमच्यासाठी खरोखर महत्त्वाच्या असलेल्या गोष्टी करण्यासाठी तुम्ही आत्ताच थोडा वेळ द्यायला हवा. तुमच्यासाठी महत्त्वाचं हे आहे त्यावर लक्ष केंद्रित करणं तुम्हाला खरोखर उपयोगी पडतील अशा कृती करणं आणि हे करण्यासाठी वेळ मिळावा म्हणून रोजचा कामांचा डोंगर थोडा घटवणं ही आयुष्य सोपं करणारी फार मोठी पायरी आहे आणि हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून तुमच्यावरच्या कामाचा बोजा कमी करण्याचे अनेक उपाय आहेत. सगळं काही स्वस्त करायचं म्हटलं तर मग तुमचा काहीच पूर्ण होणार नाही आणि तुमचं वेळापत्रक अगदी गच्च भरलं आहे का? मग खूप कामं अंगावर घेतली आहेत का? आयुष्य सोपं करणं म्हणजे
कामांची ही गर्दी, हा वेग थोडा कमी करणं, थोडा वेळ मोकळा श्वास घेणं. तुम्ही काय काय कमी करू इच्छिता आणि शकता बरं. म्हणून तुमच्याकडे विविध प्रकारचे कपडे, सौंदर्य प्रसाधनं, चपला, बूट, पट्टे, घड्याळ, पर्सेस आहेत का? स्वयंपाकघरात फार वेळ जातो का तुमचा? मग मदतीला कोणाला ठेवत का नाही? किंवा मोठे घाट घालण्यापेक्षा आटोपशीर वन डिश मील का बनवत नाही? आर्थिक व्यवहारासाठी बँकेत खूप चक्रा होतात का? मग ऑनलाईन बँकिंगचा पर्याय वापरून हे श्रम कमी करता येतील ना? फक्त अगदी खरोखरीच्या गरजेच्या वस्तू रोखीनं खरेदी केल्या तर आर्थिक व्यवहारांचा हा पसारा थोडा कमी होईल ना? म्हणून याशिवाय सोशल मीडियावर तुम्ही घालवत असलेल्या वेळाचं काय? खूप वेळ जातो का तुमचा यासाठी? मग स्वतःला थोडी शिस्त लावण्याची गरज आहे असं समजा. सोशल मीडियावर राहण्यासाठीचा ठराविक वेळ निश्चित करा आणि तेवढ्याच वेळात संदेशाची देवाणघेवाण नक्कीच तुम्ही केली पाहिजे. आणि हा वेळ पाळण्यासाठी अगदी गजर लावलात तरी हरकत नाही. याच वेळेत तुमच्या लॅपटॉप, कम्प्युटरमधला बिनकामाचा मजकूर, फोटो इत्यादी काढून टाका. माझे एक प्रशिक्षणार्थी मार्क यांनी या आभासी जगातला त्यांचा कचरा साफ केला आणि त्यांना घरातला प्रत्यक्षातला कचरा साफ केल्यावर जसं वाटतं तसंच मोकळं हलकं पुलकं वाटू लागलं. हा बिनकामाचा पसारा हटवल्यावर अधिक चैतन्यमय वाटू लागल्याचं त्यांनी सांगितलं. म्हणून म्हणतो, ईमेल, व्हॉट्सअप बघण्यासाठी एक ठराविक वेळ ठरवा. तेवढ्याच वेळात ते बघा आणि इतर वेळी हे संदेश येण्याच्या रिंगचा आवाजच बंद ठेवा. म्हणजे तुमच्याकडे सारखं लक्ष जाणार नाही. याशिवाय आपल्याला आवडतात असं वाटतं अशा अनेक व्हिडिओ, जर्नल्स, माहितीपत्रक इत्यादींना आपण सबस्क्राईब करून ठेवतो, पण नंतर ते आलेले प्रत्यक्ष किंवा साहित्य उघडूनही बघत नाही. अशा सगळ्या गोष्टी नक्कीच तुम्ही काढून टाका. आणि रोज 4-5 वृत्तपत्र घेत असाल तर विचार करून बघा, इतके वृत्तपत्र रोज वाचणं खरंच गरजेचं आहे का? तुम्हाला ऑफिसला जाण्यासाठी रोज खूप वेळ प्रवास करावा लागतो का? मग आठवड्यातून 1-2 दिवस घर काम करून येईल का? आणि ते वरिष्ठांना विचारून बघा, तुम्ही खूप जास्त तास कामात बुडलेले असता का? या नक्कीच विचारात आधी सांगितलेल्या वेळेच्या व्यवस्थापनाच्या आणि कामाच्या नियोजनाच्या युक्त्या वापरून हे कामाचे तास तुम्ही आटोक्यात आणू शकता. मग तुम्ही आवडीच्या गोष्टी करायला वेळ मिळेल. आणि हो, स्वतःवरच एक उपकार करा, तुमचं काम घरी आणू नका, प्रत्यक्षातही नाही आणि मनातूनही नाही. आणि म्हणून कामाच्या ठिकाणीच ते सोडून द्यायचं. ऑफिसचं काम वेळेत पूर्ण होत नसेल तर तुमची कामाची पद्धत तपासा, त्यात सुधारणा करा, पण ते काम तिकडेच संपून घरी या, हे अत्यंत महत्त्वाचं आहे. घरी असताना ऑफिसच्या कामाचा विचार मनात मुळीच आणता कामा नये. आपण आता ज्यासाठी काहीही करू शकत नाही त्या गोष्टीची चिंता करणं आणि म्हणजे आपल्या आयुष्याचा अमूल्य वेळ आणि आपली शक्ती वाया घालवणं. घरी बसून ऑफिसच्या कामाचा कितीही विचार केला तरी ते होणार आहे का? नाही. घरातला वेळ मात्र फुकट जाईल. मग ते तिकडे गेल्यावर उद्याचं बघा ना. आणि आत्ता जिथे मन असायला हवं त्यातच राहू द्या. म्हणून तुम्ही आयुष्यात गरजेपेक्षा जास्त असं काय काय साठलं आहे ते सर्व काही तुमच्या आयुष्यामधून नक्कीच तुम्ही काढून टाकू शकता. आणि जीवनामध्ये फक्त तुम्ही हसत राहिलं पाहिजे आणि हसतमुख राहिलं पाहिजे. आपण आनंद झाल्यावर तुम्हाला कधी कधी हसू येतं, पण कधी कधी मात्र हसू आल्यानंतरही आनंद होतो. म्हणून स्मितहास्य करा. काही कारण नसतं तरी तुम्ही स्मित करा. स्मित हास्यामुळे नक्कीच तुमच्या आरोग्याची आणि नातेसंबंधाची प्रत सुधारते आणि त्यामुळे एकूण आयुष्याचं उजळतं. आणि तुम्ही हसतमुख नसाल तरी आजच ही सवय जाणीवपूर्वक रुजवा. मी पुष्कळ ठिकाणी अहवाल वाचले आहेत की 4-6 वर्षांची चिमुरडी बालकं दिवसभरातून 300-400 वेळा स्मितहास्य करतात आणि प्रौढ लोक केवळ 15 वेळा. नक्की सांगता येणार नाही, पण हे खरं असावं. आपल्या पाहण्यातली बालकं नजरेसमोर आणली तरी हे खरं आहे असं दिसून येईल. पण इतकं मात्र नक्की की स्मित करणं आणि खळखळून हसणं हे प्रकृतीसाठी अतिशय लाभदायक असतं. नेहमी हसतमुख असणाऱ्या व्यक्तींची मनस्थिती आणि निर्मिती क्षमता अगदी उत्तम असते असं विज्ञान सांगतं. म्हणून रोज किमान तासभर एखादा विनोदी कार्यक्रम बघा किंवा विनोदी पुस्तक वाचा. हसता हसता डोळ्यातून पाणी येईल इतकं हसा. ही सवय लावून घेतलीत की तुम्हाला खूप आनंदी वाटेल आणि तुम्ही उत्साहानं सळसळू लागाल. करून बघा. हसतमुख व्यक्ती वेगवेगळ्या तणावांना सामान्य व्यक्तीपेक्षा वेगळ्या पद्धतीनं प्रतिसाद देऊ शकतात. आणि ही बाब कॅन्सस विद्यापीठात तारा क्रॉफ्ट आणि सारा प्रेसनन यांनी केलेल्या संशोधनातून स्पष्ट झाली आहे. स्मितवदन राहणाऱ्या व्यक्तींची हृदयगती आणि तणावाची पातळी अशा स्थितीत इतरांपेक्षा पुष्कळ कमी असते आणि असं या अभ्यासातून दिसून आलं आहे. अगदी त्यांना त्यावेळी आनंदी वाटत नसलं तरी स्मित करत असताना आणि राहण्याचं हा फायदा होत असतो. आपण स्मित करतो तेव्हा सगळं काही ठीकठाक असल्याचा संदेश आपल्या मेंदूला जात असतो. म्हणून स्मित करण्याचा प्रयोग करून पहा. एखाद्या तणावाच्या वेळी स्मित करा आणि त्याचा काही उपयोग झाला का हे मला सांगा.
आणि तुम्हाला हसणं आवडलं वाटतं, नक्कीच अशा वेळी तर चक्क एक पेन किंवा चॉपस्टिक दातामध्ये आडवी करा आणि यांना हसू येतं आणि हसण्याचा परिणाम मिळू शकतो. आणि स्मित करण्याचे फायदे अजूनही तुम्हाला पुरेसे वाटत नसतील तर स्मित करणं, हास्य करणं यावर वेन विद्यापीठात झालेलं संशोधन वाचा. हास्य आणि दीर्घायुष्य यांच्यात थेट संबंध असतो असं या संशोधनातून दिसून आलं आहे. आणि जेव्हा तुम्ही हसता तेव्हा तुमच्या संपूर्ण शरीरातून काय झकास आहे जग हा संदेश मानला जातो. हसतमुख व्यक्ती अधिक आत्मविश्वासपूर्ण, अधिक विश्वासपात्र मानल्या जातात असंही संशोधनातून दिसून आलं आहे. त्यांच्या भोवतीच वातावरण एकदम प्रसन्न होत जातं आणि त्यामुळे त्यांच्या सहवासात येणाऱ्या लोकांना खूप छान वाटतं. हसतमुख राहण्याचे अजूनही बरेच फायदे आहेत. म्हणून हास्यामुळे शरीरात सेरोटोनिन हे संप्रेरक स्रवतं आणि हे आपल्याला आनंदी करतं. म्हणून एंडोमार्फिन हे संप्रेरकही हसण्यामुळे स्रवतं आणि हे वेदना कमी करतं. स्मित करण्यानं ब्लड प्रेशर थोडं कमी होतं. हसतमुख व्यक्तीवर समोरच्या व्यक्तीचा चटकन विश्वास बसतो. आपल्या प्रतिकार शक्तीला हसण्यानं नक्कीच चालना मिळत असते. म्हणून हसतमुख व्यक्तीच्या आजूबाजूच्या नक्कीच आयुष्यात दृष्टिकोन जास्त सकारात्मक असतो हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आणि दुपारी एक डुलकी तुम्ही नक्कीच घेतली पाहिजे. काय करायचं हे कळेन असं झालं की आपली डुलकी घ्यायची वेळ झाली हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे. ही माझी अगदी आवडती गोष्ट आहे. दुपारी एक छोटीशी डुलकी काढल्यानंतर आपण उत्साही ताजेतवाने होतो आणि नव्या जोमाने कामाला लागू शकतो असं विज्ञानाचं आता सिद्ध केलं आहे. हा माझ्यासाठी एक थोडाच धडाच होता. कामाचा पसारा प्रचंड वाढला होता. खरं तर आम्ही नक्कीच ते भरपूर काही प्रकाशन करत होतो असं लेखक म्हणत आहेत. परंतु असं वाटत होतं जणू तातडीच्या शस्त्रक्रिया करत होतो. आणि तणावामुळे तसंच ग्राहकांच्या तक्रारी आणि दम देणं असह्य होऊन मी अगदी कोलमडाच्या वेतात आलेलो असताना हा अतिशय न झेपून मी दुपारी चक्क एक डुलकी काढू लागलो आणि याचे परिणाम विलक्षण झाले. डुलकीतून उठून कामाला लागल्यावर मी पुष्कळ शांतपणे ग्राहकांच्या तक्रारी ऐकून घेऊ लागलो. तणावही कमी जाणवू लागला आणि ग्राहकांच्या तक्रारीचे उपायही चटकन नजरेत येऊ लागले. सुरुवातीला मी जवळच्याच बागेत जाऊन तिथल्या एखाद्या बाकावर 25-30 मिनिटं डुलकी काढायचो. नंतर ऑफिसमध्येच 2 खुर्च्या जोडून घेऊन त्यावर डुलकी काढू लागलो आणि असे मग मला भरपूर याचा अनुभव येऊ लागला. आणि तुम्ही रोज अर्धा तास वाचन नक्कीच केलं पाहिजे. आणि वाचन न करणारी व्यक्ती निरक्षर व्यक्तीपेक्षा वेगळी असते. रोज अर्धा तास वाचन केलं तर आठवड्याला 3.5 तास आणि वर्षाला 182 तास वाचन होईल. इतकं ज्ञान मिळू शकतं तुम्हाला. एवढ्या ज्ञानाचे दरवाजे खुले आहेत. माझ्या प्रशिक्षणात उद्दिष्टांच्या पहिल्या यादीत वाचनाला स्थान आहे आणि अधिक वाचणे हे उद्दिष्ट या यादीत असतं. एक काळ असा होता की वर्षानुवर्ष मी एकाही पुस्तकाला हात लावत नसे. आता मी आठवड्याला साधारण 2 पुस्तकं तरी वाचतो आणि गेल्या 6 महिन्यात मी इतकं वाचन केलंय की तेवढे मी गेल्या 15 वर्षात केलं नसेल. अगदी माझ्या आंतरराष्ट्रीय व्यापाराचा अभ्यास करून सुद्धा. त्यामुळे एक पुस्तक सतत हातात असू द्या आणि झोपण्याआधी टीव्हीवर काही कार्यक्रम किंवा बातम्या बघण्याची सवय बदलून त्या जागी एखादं चांगलं पुस्तक वाचण्याची सवय लावून घेतलीत तर ज्ञान मिळेलच, शिवाय एका विलक्षण मनशांतीचाही अनुभव येईल. आणि अजून एक सकारात्मक परिणाम म्हणजे वाचनाने तुमची निर्मिती क्षमता वाढते. मग आता वाट कसली पाहता, चला एक यादी करा आणि पुढच्या 3 महिन्यात वाचायच्या 6 पुस्तकांची नेमकी कोणतं साहित्य वाचायचं याचा नक्कीच तुम्ही प्लॅनिंग करत राहा. आणि बचत करणं तुम्ही आयुष्यामध्ये खूप गरजेचं आहे. मी खर्च काय केला यापेक्षा मी बचत किती केली याची मला जास्त चिंता असते. म्हणून हे सूत्र सगळे संपत्ती गुरु शिकवत असतात. मी हे सूत्र वाचलं आणि ते बऱ्याच वर्षापूर्वी कोच युअरसेल्फ टू सक्सेस हे डॅनियल मेंडरचं पुस्तक वाचताना मला पहिल्यांदा हे सूत्र कळालं असं ते म्हणत आहेत. आणि एवढासा उपदेश माझं आयुष्य बदलून गेला. या सूत्राचं पालन केल्यामुळेच मी नोकरी सोडून देऊन माझं स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्याचे प्रयत्न करू लागलो असे ते म्हणत आहेत. आणि त्याचा परिणामही चांगला होऊ शकतो. म्हणून मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या. तुमच्याशी चुकीचं वागलेल्यांना क्षमा करा, स्वतःला माफ करा. क्षमा करणं हे वीरांचं भूषण आहे. दुर्बल लोक कधीच क्षमा करू शकत नाहीत. म्हणून तुम्हाला वाटतं त्यापेक्षा लोक जास्त क्षमाशील असू शकतात, पण तुम्ही सुद्धा स्वतःला क्षमा केली पाहिजे. आयुष्यातल्या कडवट गोष्टी विसरून जा आणि पुढे चला. यश, परिपूर्तीची भावना आणि आनंद मिळवायचा असेल तर क्षमा करणं शिकायला हवं. मला हे शिकायला फार वेळ लागला. आपल्याला विनाकारण दुखावणाऱ्या, त्रास देणाऱ्या व्यक्तीला क्षमा कशी काय करायची असं तुम्हाला वाटेल, पण खरं सांगायचं तर इतरांना क्षमा करणं या स्वार्थाचं दडलेलं आहे. आणि क्षमा करणं बरोबर का चूक हा मुद्दा इथे महत्त्वाचा नक्कीच नाहीये. म्हणून क्षमा करण्यानं तुम्ही स्वतःची स्थिती सुधारता आणि एखाद्याला क्षमा करून त्याचा विचार वगळून टाकता येतो. यात स्वतःची खूप ऊर्जा वाचते आणि त्या व्यक्तीनं तुमच्याशी केलेली चुकीची वागणूक सारखी उसळणं, त्याचा राग करणं
आणि त्यातून वाईट म्हणजे ते प्रसंग मनात पुन्हा पुन्हा जगणं. या फार वाईट गोष्टी आहेत आणि शक्तीच खचते आणि यानं आपली झोप उडून जाते. मनशांती वाईट राहायला लागते. मग खरं नुकसान कोणाचं आहे सांगा बरं. आणि स्वतःला या त्रासातून वाचवा. त्या व्यक्तीला क्षमा करा, पान उलटा आणि पुढे तुम्ही नक्कीच चला. आणि पुढचं आयुष्य हे जोमाने चला. इतरांना क्षमा करण्यानं तुमची स्वतःची स्थिती सुधारते. म्हणून क्षमा करायला तुम्ही नक्की शिकले पाहिजे. तरच तुम्ही आयुष्यामध्ये भरपूर काही गोष्टी या विचारू शकाल आणि मिळवू शकाल. म्हणून ठरलेल्या वेळेपूर्वी 10 मिनिटं पोहोचण्याची सवय तुम्ही लावली पाहिजे. आपण एखाद्या व्यक्तीला आपली वाट पाहायला लावली तर तेवढ्या वेळात तो आपल्याला या दोषांची उधळणी करत राहतो. म्हणून वक्तशीरपणा हा शिस्तीचं द्योतक आहे आणि यामुळेच लोक आदर करतात. आणि तुम्ही एरवी अगदी खूप चांगले असलात पण वेळ न पाळणारे असलात तर मग त्या चांगुलपणावर ओरखाडा उठतो. आणि अर्थात वक्तशीरपणाबाबत वेगवेगळ्या नक्कीच गोष्टींबाबत आणि संस्कृतीमध्ये फरक आढळला आहे. आणि उदाहरणार्थ मेक्सिको आणि स्पेनमधली लोक वेळ पाळण्याबद्दल थोडे बेफिकर असतात. याउलट जर्मनीतील वेळ न पाळणाऱ्या अगदी अव्यवस्थित समजलं जातं. आणि एखाद्या महत्त्वाच्या प्रसंगी वेळ पाळली नाही तर ती संधी हातची जाऊ शकते. म्हणून तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा. एक फार उपयुक्त टीप आहे जी मी अंगी मानवली आहे. ते म्हणतात केवळ दुसऱ्यांना सभ्यता दाखवायची म्हणून नाही तर स्वतःला छान वाटतं म्हणूनही वक्तशीर व्हा. हे अगदी खरं असल्याचं मला पटलंय. कारण एखाद्याची कामाची वेळ पाळण्यासाठी जेव्हा मी तिथे 10 मिनिटं लवकर पोहोचण्याचा परिपाठ सुरू केला तेव्हा मला खूपच शांत आणि चांगलं वाटू लागलं. आणि मग त्या कामात घाई गडबड होईनाशी झाली. आणि उलट 10 मिनिटं आधी पोहोचल्यानं त्या कामाबद्दल शांतपणे विचार करता येऊ लागला. आणि सुसूत्र विचारांनिशी शांत मनानं ते काम करता येऊ लागलं. धापा टाकत काम होण्याऐवजी अगदी आरामात नियोजनबद्ध रीतीनं होऊ लागलं. अशा कामांच्या ठिकाणी ठरलेल्या वेळेपूर्वी पोहोचलं की मला आता अगदी आरामशीर वाटतं. व्यावसायिकाने सभ्यतापूर्ण वागत असल्याची सुखद जाणीव होते. आणि ठरलेल्या वेळेपूर्वी 10 मिनिटं पोहोचण्याची सवय आता माझ्यात इतकी मुरली आहे की एखाद्या कामासाठी अगदी ठरवलेल्या वेळेवर पोहोचलो तर मी थोडा अस्वस्थ होतो. तर हा वक्तशीरपणा अंगात बाणून घ्या आणि मग आयुष्यात छानसा बदल होतो का नाही ते नक्कीच तुम्ही बघायला हवं. आणि तुमच्या आयुष्यात नक्कीच बदल घडेल आणि तुम्ही भरपूर काही गोष्टी या शिकू शकाल. म्हणून कमी बोला, जास्त ऐका. जेव्हा कोणी बोलत असतं तेव्हा ते पूर्ण ऐका. बहुतांश लोक कधीच ऐकतच नाहीत. आणि एखाद्याचं बोलणं पूर्णपणे मन लावून ऐकता येणं हा एक चांगला गुण आणि चांगलं कौशल्य म्हणायला हवं. आणि प्रशिक्षक म्हणून माझ्यासाठी हा गुण महत्त्वाचा आहेच. आणि मी माझ्या प्रशिक्षणार्थांनाही हे एक कौशल्य मिळवायला सांगतो. पूर्णपणे बोलणं ऐकणं याचा अर्थ मन लावून लक्ष देऊन ऐकणं. म्हणजे एखादी व्यक्ती तुमच्याशी काही बोलू लागली की अर्धा मिनिटात तिच्या बोलण्याला उत्तर देणारे, तिला सल्ला देणारे विचार डोक्यात उसळू लागतात. त्यांना शांत बसवणे पुष्कळ लोक समजून घेण्यासाठी नाही तर उत्तर देण्यासाठीच ऐकत असतात. हा बोलणारा कधी थांबतो आणि आपण प्रत्युत्तर कधी देतो असं होत असतं त्यांना. एखाद्या संभाषणात जर आपण यापुढे आपण काय बोलणार आहोत हे तुम्ही मनात घोळत असाल तर तुम्ही समोरच्याचं बोलणं ऐकत नसता. ते स्पष्ट आहे. संभाषण सुरू असताना दुसऱ्याच्या बोलण्यात व्यत्यय आणू नका. त्याचं बोलणं पूर्ण होईपर्यंत वाट पहा. काही सल्ला देणार असाल तर तो देऊ का असं आधी विचारा. आणि बहुतेक वेळा समोरच्या व्यक्तीला आपोआपच मार्ग सुचतो. जर त्याचं बोलणं पूर्ण करू दिलं तर बघा प्रयत्न करून तुम्ही मन लावून दुसऱ्याचं बोलणं ऐकता हे तुमच्या आजूबाजूच्या लोकांच्या लक्षात आलं की तुमची संभाषण आणि नातेसंबंध पूर्णपणे एका नव्या पातळीवर पोहोचतील. चांगला श्रोता तुम्ही नक्कीच बनायला हवं. म्हणून बदलाची सुरुवात स्वतःपासून करायला हवी. जगात जो बदल घडावा असं तुम्हाला वाटलं त्याची सुरुवात स्वतःपासूनच करा. तुम्ही इतर व्यक्तींना बदलण्याचा प्रयत्न करायचा का? मग मला तुम्हाला काही सांगायचंय. ताबडतोब थांबवा. हे कारण हे अशक्य आहे. तुम्ही इतरांना बदलू शकत नाही आणि ज्यांना मदत नकोच आहे त्यांना मदत करूही शकत नाही. त्यामुळे तुम्ही कुणालाही मदत करू नये आणि कुणाला मदत केली तर ते बोलून नक्कीच दाखवू नये. त्यामुळे इतरांना बदलण्याचा प्रयत्न करण्यात तुमची अमूल्य शक्ती व्यर्थ घालवू नका. त्याऐवजी तुम्ही स्वतःसाठी काय करू शकता हे बघा. शक्यतो तुमच्याकडे पाहून लोकांनी पहा अशी पाहिजे व्यक्ती असं म्हणावं. तुमचं उदाहरण समोर ठेवावं. असं स्वतःला घडवा. तुम्हाला जगात जो बदल घडावा असं वाटलं त्याची स्वतःपासून सुरुवात करा. आपल्या सभोवतीचे लोक म्हणजे आपल्यालाच प्रतिबिंबासारखे असतात. ही संकल्पना तुम्ही कधी ऐकली आहे का? याचा अर्थ असा की आपल्या ज्या प्रकारे इतरांशी वागत असतो ना त्याच प्रकारे ते आपल्याशी वागतात. त्यामुळे त्यांची जी वागणूक तुम्हाला आवडत नाही ती स्वतःमध्येही आहे का आणि असली तर कशी बदलायची यावर तुम्हाला विचार आणि कृती नक्कीच करावी लागेल. नक्कीच तुम्ही ती कृती आणि विचार केलाच पाहिजे. पूर्वी मला ट्रेनमध्ये उभ्या असलेल्या वृद्धांच्या सीटवर बसलेले तरुण लोक जागा देत नाहीत.
याचा फार राग आहे. आता असं काय असंस्कृत तरुण आहे हे, असं वाटे. जेव्हा जेव्हा दृश्य मला दिसे तेव्हा तेव्हा काही तरुण पिढी किती असंस्कृत आहे. मोठ्यांचा आदर करणंही समजत नाही यांना. कसं होणार जगाचं? हे लोक जर उठून जागा देत नाही तर मग मी तर 40 वर्षाचा आहे, मी का उठू? असे विचार मनात येत. पण ज्या दिवसापासून तरुण मुलांबद्दल तक्रार न करता मी स्वतः उठून वृद्धांना जागा देऊ लागलो तेव्हापासून किती बरं वाटायला लागलं म्हणून सांगू. म्हणून इतरांच्या वागणुकीला आपण जबाबदार नसतो, आपण फक्त आपल्या स्वतःच्या वागणुकीला जबाबदार असतो. इतरांनी कसं वागावं हे काही आपण ठरवू शकत नाही. आपण कसं वागावं हे मात्र आपल्या हातात असतं. आणि ट्रेनमध्ये उभ्या वृद्धांना आम्ही स्वतःच उठून जागा द्यायला लागलो तेव्हा 2 फायदे झाले. एक म्हणजे कोणी जागा देत नसल्यानं त्या वृद्धांना उभं राहावं लागतंय याची टोचणी मनाला लागणं बंद झालं. शिवाय त्यांना आपण जागा देण्यानं काहीतरी चांगलं कृत्य हातून होत आहे याचं समाधान वाटू लागलं. आणि माझं पाहून इतरांपैकी काहींना जणांना वृद्धांना जागा देण्याची इच्छा होऊ लागली असेल अशी ही शक्यता आहे. म्हणून स्वतःमध्ये बदल घडवा असं मी प्रशिक्षणार्थींना नक्कीच शिकवल्यावर त्यांच्या मानसिकतेत एक मोठा फरक घडून येतो असं लेखक म्हणत आहेत. आणि इतरांनी बदलायला पाहिजे या विचाराऐवजी माझ्यात बदल घडून आणला तर तो पाहून इतरांनीही लोक वागण्यात बदल करण्याची शक्यता आहे असा विचार ते करू लागले. आपण दुसऱ्यांना बदलू शकत नाही हा प्रकाश त्यांच्या डोक्यात पडवा आणि आपल्या हातात आहेत ते इतकंच की इतर लोक जसे आहेत तसेच त्यांना स्वीकारा आणि स्वतःला जेवढी उत्तम व्यक्ती बनवता येईल तेवढं तुम्ही नक्कीच झालं पाहिजे. म्हणून नुसते प्रयत्न नव्हे, प्रत्यक्ष कृती तुम्ही नक्कीच केली पाहिजे. एखादी गोष्ट तुम्ही एकतर करता किंवा करत नाही, प्रयत्न करणं असं काही नसतंच. म्हणून मी प्रयत्न करतोय हे गुळगुळीत शब्द वापरणं थांबवलं तर मोठा फरक पडेल. प्रयत्न करतोय हा शब्दप्रयोग तुमच्या शब्दकोशातून काढूनच टाका. प्रयत्न करतो या शब्दातच अपयश मिळवण्याची भीती अद्यावत आहे. तुम्ही एखादं काम एखाद्या व्यक्तीला करायला सांगितलं तर त्यानं काय म्हटलेलं तुम्हाला आवडेल? बघतो, प्रयत्न करतो असं म्हटलेलं आवडेल का अरे आत्ता करून टाकतो असं म्हटलेलं आवडेल? एकतर करा किंवा करू नका, आदली मधली स्थिती नको. नक्कीच विद्यार्थ्यांना व्यवसायाला सुरुवात केली असं लेखक म्हणत आहेत तेव्हा मला काहीच दिवसातूनच असं दिसून आलं की जे विद्यार्थी गृहपाठ करायचा प्रयत्न करतो असं म्हणायचे ते तो करत नसत, आणि जे मला बघतो वेळ काढायचा प्रयत्न करतो असं म्हणायचे ते लोक वेळ काढू शकत नसत. मी आठवड्यातून 3दा व्यायाम करायचा प्रयत्न करीन असं जे म्हणत ते हमखास तसं करू शकत नसत. आणि एकदा मला समजल्यावर जो कोणी मला मी प्रयत्न करून पाहतो असं म्हणे त्याला मी लगेच विचारत असे, तुम्ही करणार आहात का नाही? प्रयत्न करणं असं काही नसतं. मी नक्की ते म्हणतात तसं बरं करूनच टाकू. आणि नक्कीच जर तुम्ही केलं आणि ते यशस्वी झालं तर दुःखात साखर, शाबास तुम्ही केलं. पण यशस्वी झाला नाहीत तरी हरकत नाही, तपासून पहा, कुठं चुकले ते पहा. या अनुभवातून काही शिकला आलं तर नक्कीच तुम्ही शिकू शकता. आणि यशस्वी होण्यासाठी काय करावं हे कळलं का त्यातून मग पुन्हा एकदा नक्कीच करून बघा. फक्त प्रयत्न करणे याला काही अर्थ नाही, त्यात काही होत नाही, मी पण मास्टर एवढ्याचाच मताचा आहे. आणि मग तुम्ही त्यातून काहीतरी शिकायला हवं आणि त्यात काहीतरी करायला हवं, तेव्हाच आपल्याला त्यातून शिकायला मिळेल. म्हणून होकारार्थी ते शक्ती आहे. म्हणून संपूर्ण विश्वासानं दिलेल्या कोणत्याही आज्ञा सुप्त मन स्वीकारतं आणि त्यावर काम करतं. फक्त त्या सातत्यानं देत राहत्या आल्या पाहिजेत. म्हणून सकारात्मक सुसंवादाबद्दल आपण आधी चर्चा केलेलीच आहे. त्यात भर घालण्याचा अजून एक उपयोगी तंत्र म्हणजे केवळ होकारात्मक विधानांनीच सुसंवाद नक्कीच करायचा आहे. दिवसभरात फक्त होकारात्मक विधानांचं मनात घोळवत राहिलात की सुप्त मन त्यावर विश्वास ठेवतं. आणि एकदा का सुप्त मनानं हा होकारात्मक विधानांना स्वीकारलं की मग त्याला साजेसा कृती तुमच्याकडून घडायला लागतात आणि सकारात्मक अनुभव तुमच्याकडे खेचले जाऊ लागतात. आणि मग सगळीकडे संधी नजरेला पडू लागतात. कोणताही विचार मनात घोळवताना होकारात्मक आणि वर्तमान सुचवणाऱ्या वाक्यामध्ये असण्याची दक्षता घेणं फार महत्त्वाचं आहे. कारण ही वाक्य खरीखुरी घडलेली आहेत का कल्पनेतील आहेत यात सुप्त मन फरक करत नाही. ही जी होकारात्मक विधानं मनात घोळवायची ती स्वतः संबंधित होकारार्थी वाक्यात अचूकपणे हवं तेच मांडणारी, पूर्ण भावना ओतून केलेली आणि वर्तमान काळाशी संबंधित असावीत. ही काही उदाहरणं बघा. मला सहजपणे विनायास धन मिळतं. आता माझ्या आयुष्यात संधी येत आहेत. लोकांसमोर भाषण देणं माझ्यासाठी सहज सोपं आहे. मी माझ्या व्यवसायात यशस्वी आहे. मी अगदी निरोगी तंदुरुस्त आहे. आपल्याला हव्या त्या गोष्टी घडण्यासाठी त्या संबंधीची होकारार्थी विधानं मनात घोळवा. जेवढा जास्त सराव कराल तेवढं चांगलं फळ मिळेल. सर्वात पहिल्यांदा तुम्ही जेव्हा म्हणाल मला विनायास संपत्ती मिळत आहे तेव्हा तुमच्या आतला टीकाखोर आवाज लगेच म्हणेल की मला विनायास संपत्ती मिळत आहे. तेव्हा नक्कीच हट्ट काहीतरी काय
पण तरीही पुढचा आठवडाभर दिवसातून 200 वेळा असं म्हणायला लागा तर हा आतला टीकाखोर आवाज चूप बसेल. होकारात्मक विधानांची संगत नेहमी सारखी ठेवा आणि विचार तुम्हाला वाटेल तितक्या वेळा परत परत करा आणि मग आयुष्यात काय होतं ते बघा. अर्थात जोपर्यंत तुमच्या आतल्या टीकाखोरला पटत नाही तोपर्यंत ही होकारात्मक विधानं काही उपयोगाला येत नाही. आणि असंही काही अभ्यासातून लक्षात येतं. तसं तुमच्या बाबतीत घडतंय असं वाटलं तर मग इतर तंत्राचा वापर करावा लागेल आणि सुप्तपणे संदेश देणाऱ्या ध्वनिमुद्रिका आणि त्या नक्कीच संमिलन टेपचा वापर करून बघता येईल किंवा मग स्वसंवादाचे काही प्रश्न मनात घोळवट ठेवून पाहावं लागेल. उदाहरणार्थ, नक्कीच तुम्ही हे होकारार्थी शब्द वापरले पाहिजे आणि वापरल्यामुळे तुमच्या जीवनाला एक नवीन संजीवनी मिळते. तुमच्या इच्छा दिवसातून 25 वेळा लिहून काढा. होकारात्मक विधानं मनात पुन्हा पुन्हा घडवण्यातून विश्वास निर्माण होतो आणि हा विश्वास दृढ झाला की मग हवं ते नक्कीच घडू लागतं. आपल्या इच्छा सुप्त मनामध्ये अत्यंत खोलपर्यंत कशा बिंबवायच्या यासाठी हे प्रकरण उपयुक्त ठरेल. सुप्त मन कशा पद्धतीनं काम करतं हे आठवा आणि एखादी नवी धारणा बनवायची असेल तर ती पुन्हा पुन्हा मनात घोळवावी लागते आणि मनात घोळवण्याचा कंटाळा येत असेल तर तो विचार पुन्हा पुन्हा लिहून काढणे हाही एक मार्ग आहे. म्हणून कसं करायचंय? तुमचा विचार ठरवा. हा वैयक्तिक असावा. मी माझं मला पासून सुरू व्हावा म्हणून हा विचार होकारार्थी विधानाच्या स्वरूपात असावा. वर्तमान काळातला असावा. उदाहरणार्थ, मी महिन्याला 1,000 रुपये मिळवत आहे आणि सकाळी उठल्याबरोबर प्रथम हा स्वाध्याय करायचा आहे आणि तुम्हाला नक्कीच काही दिवसानंतर हे जाणवेल की तुमच्यामध्ये भरपूर काही बदल घडत आहेत आणि तुमच्यामध्ये एवढे बदल घडत आहेत की तुम्हाला सर्व काही नक्कीच जीवनामध्ये मिळत आहे आणि नक्कीच तुम्ही यशस्वी होत आहात आणि तुम्हाला जीवनामध्ये सर्व काही प्राप्त होत आहे. म्हणून फक्त तुम्ही जीवनामध्ये स्वामींवर विश्वास ठेवा आणि स्वामींचं नामस्मरण करून नक्कीच स्वामींची भक्ती करा. तुम्हाला यात बदल हा नक्कीच दिसायला लागेल आणि बदल दिसला की सर्व काही तुम्ही नक्कीच आत्मसात करू शकाल आणि तुम्हाला त्याच्यावर विश्वास सुद्धा होईल. म्हणून हा संदेश स्वामी भक्तांनो तुम्हाला आवडला असेल तर या संदेशाला एक लाईक करा आणि व्हिडिओला खाली कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं नक्कीच लिहा आणि तुमच्या आवडत्या मित्राला हा व्हिडिओ पुढे नक्कीच पाठवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा आणि तुम्हाला आपले व्हिडिओज सर्वात लवकर मिळतील. चला तर मग भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, जय श्रीराम. धन्यवाद.